आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। येडियुरप्पांची आता स्वबळ आजमावण्यासाठी धडपड सुरू। मुंबईमध्ये तुफान पाऊस, कोल्हापुरातही नद्यांचे पाणी पात्राबाहेर। कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सातत्याने चढ उतार। बेळगाव दक्षिण विभागात जनस्पंदन कार्यक्रम। शहर परिसरात बकरी ईदचे आचरण। श्रमिक अभिवृद्धी संघातर्फे दड्डी येथे कामकाजाची पाहणी। ढोणेवाडीत विठ्ठल नामाच्या गजरात आषाढी एकादशी साजरी। फेसबुक फ्रेंड सर्कलच्या पुढाकाराने त्या निराधार अपंगाला मिळाला आधार। खासदार मंगल आंगडी यांची पंतप्रधानांशी चर्चा। काळमावाडी पाणलोट क्षेत्रातून 14,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8884388863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। एकीकडे राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता आपले स्वबळ आजमावण्यासाठी येडियुरप्पा सरसावले आहेत। त्यामुळे या संदर्भात राजकीय घडामोडींनी गती घेतली आहे। कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना बदलण्यासंदर्भात जोरदार हालचाली सुरू आहेत। भाजपच्या विधिमंडळ समितीची लवकरच बैठक होणार आहे। मात्र त्यापूर्वीच येडियुरप्पा यांनी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यामुळे येडियुरप्पा हे लवकरच गाशा गुंडाळणार असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे। 26 तारखेला पक्षाच्या विधिमंडळ समितीची बैठक आहे। त्यामध्ये पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे दिल्लीत असलेल्या कर्नाटकच्या 3 नेत्यांपैकी एकाची मुख्यमंत्रीपदी निवड होणार असल्याचे संकेत आहेत। राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू असताना येडियुरप्पा यांना काँग्रेसमधून अनपेक्षितरित्या पाठिंबा मिळत आहे। भाजपने येडियुरप्पा यांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी, अन्यथा पक्षाला लिंगायत समुदायाचा रोष सहन करावा लागेल असे वक्तव्य माजी मंत्री एम.बी. पाटील यांनी केले। त्यांच्यासोबतच आमदार शामानूर शिवशंकरप्पा यांनीही अशीच भूमिका मांडली। येडियुरप्पा यांनीच कायम राहावे अशी लिंगायत समाजाची इच्छा आहे असे ते म्हणाले। याशिवाय लिंगायत समाजातील संतांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे। मुंबईमध्ये तुफान पाऊस, कोल्हापुरातही नद्यांचे पाणी पात्राबाहेर। देशभर सक्रिय झालेल्या मान्सूनने मुंबईत मात्र धुमाकूळ घातलाय। गेल्या आठवड्यापासून मुंबईत अखंडपणे पाऊस कोसळत असून शनिवारपासून जोर वाढला आहे। लोकल सेवेसह रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा परिणाम होत असून बुधवारी पहाटेपासून पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे। मुंबई शहरासह उपनगरात जोरदार पाऊस कोसळत असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून हवामान विभागाने मुंबईला सतर्कतेचा इशारा दिलाय। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून धुवाधार पाऊस पडत आहे। पश्चिमेकडील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे। धरण आणि नदी पातळी वाढत चालली आहे। कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात 3 फुटांनी वाढ झाली आहे। नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे। त्यामुळे आता सीमेवरील गावांमध्ये देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सातत्याने चढ उतार। देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे। गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत जवळपास 12,000 वाढ झाली आहे। कालच्या दिवसात 42,015 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे। तर एका दिवसात 3,998 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत। मात्र सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आणि कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे। गेल्या 24 तासात भारतात 42,015 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे। तर 3,998 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत।
कालच्या दिवसात देशात 36,977 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले। भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3,12,16,337 वर गेला आहे। आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या 41,54,72,455 इतकी आहे। बेळगाव दक्षिण विभागात जनस्पंदन कार्यक्रम। बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या वतीने बुधवारी बेळगाव दक्षिण मतदारसंघात विविध ठिकाणी जनस्पंदन कार्यक्रम राबविण्यात आला। या माध्यमातून जनतेच्या विविध समस्यांची माहिती त्यांनी जाणून घेतली, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना याबद्दल सूचना करण्याचीही ग्वाही दिली। या संदर्भात बोलताना आमदार अभय पाटील यांनी सांगितले की मतदारसंघातील समस्यांची वेळेवर सोडवणूक व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे। नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन आपल्या समस्या मांडल्या असून त्यांचे निवारण करण्यासाठी संबंधित खात्यांना कळविण्यात आले आहे। शहरातील महाद्वार रोड, वडगाव, शहापूर आणि खासबाग येथे दिवसभर या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते। नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले। शहर परिसरात बकरी ईदचे आचरण। बेळगाव शहर आणि परिसरात बुधवारी बकरी ईदचे उत्साहात आचरण करण्यात आले। धर्म बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन हा सण साजरा केला। मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने वर्षभरातील रमजान आणि बकरी ईद हे दोन सण महत्त्वाचे मानले जातात। या निमित्ताने सामूहिक नमाज पठण करण्याची प्रथा आहे, परंतु कोरोनाच्या निर्बंधामुळे यावर्षी घरामधून नमाज पठण करण्यात आले। तसेच घरोघरी गोड आणि सामिष पदार्थांच्या भोजनावळीचे आयोजन देखील करण्यात आले होते। सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊन हा सण साजरा करण्यात आला। श्रमिक अभिवृद्धी संघातर्फे दड्डी येथे कामकाजाची पाहणी। हुक्केरी तालुक्यातील दड्डी गावात मागील महिन्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम करणाऱ्या कामगारांना मास्क वाटप करण्यात आले होते। हे काम सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन श्रमिक अभिवृद्धी संघटनेच्या वतीने राहुल पाटील यांनी पाहणी केली। तलाव खुदाईच्या वेळी निघणारे मोठमोठे दगड पाहून या संदर्भात कामगारांना येणाऱ्या अडचणींबाबत पंचायतीशी बोलून काही सोयी मिळवून देण्याचे आश्वासन दिले। यावेळी संघटनेच्या वतीने यल्लाप्पा गस्ती, रुक्मिणी मेडगुडली, कस्तुरी गस्ती, शिवाप्पा जिंदराळ, शिल्पा गस्ती हे कार्यकर्ते उपस्थित होते। ढोणेवाडीत विठ्ठल नामाच्या गजरात आषाढी एकादशी साजरी। ढोणेवाडी तालुका निपाणी येथील श्री संत सद्गुरू आप्पा महाराज मठ येथून आषाढी वारीनिमित्त गावातून विठ्ठल नामाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात दिंडीला सुरुवात झाली। आबालवृद्धांचा दिंडीत झालेला सहभाग आणि प्रत्येक गल्लीत दिंडीचे होणारे उत्साहपूर्ण स्वागत यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। पहाटे 4 ते 6 या वेळेत काकड आरती झाली। मूर्तीस अभिषेक आणि पूजा झाल्यावर सकाळी 9 वाजता दिंडी सोहळ्यास सुरुवात झाली। गावातील प्रमुख मार्गांवरून दुपारी 1 वाजता दिंडी श्री सद्गुरू आप्पा महाराज मठ येथे आली। नंतर फराळ वाटप करण्यात आला। कार्यक्रमात पंचक्रोशीतील वारकरी बांधव, ग्रामस्थ आणि सद्भक्तांनी सक्रिय सहभाग घेतला होता। फेसबुक फ्रेंड सर्कलच्या पुढाकाराने त्या निराधार अपंगाला मिळाला आधार। बेळगावातील फेसबुक फ्रेंड सर्कल हा समूह अनाथ आणि निराधार लोकांना मदत करण्याची सेवा सातत्याने करीत आहे। शहापूर चौक परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून एक अपंग वृद्ध असहाय्य अवस्थेत जीवन व्यतीत करत होता। मूळचे हुबळे येथील चन्नाप्पा परशुराम एकबोटे गेल्या कित्येक वर्षापासून बेळगावात वास्तव्यास आहेत। आईस्क्रीमची गाडी चालवत ते आपला उदरनिर्वाह चालविले होते। शहापूर नाथपै चौक परिसरात आपले जीवन व्यतीत करत होते। त्यांच्या या असहाय्यतेची माहिती फेसबुक फ्रेंड सर्कलला देण्यात आली। फेसबुक फ्रेंड सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांच्या सहकार्याने चन्नाप्पा एकबोटे यांना खासबाग येथील निवारा केंद्रात आसरा मिळवून दिला आहे। मंगळवारी पत्रकार श्रीकांत काकतीकर, सामाजिक कार्यकर्ते हिरालाल चव्हाण, चंद्रकांत कोंगे आदींनी चन्नाप्पा एकबोटे यांना खासबाग येथील निवारा केंद्रात पोहोचविले। खासदार मंगला अंगडी यांची पंतप्रधानांशी चर्चा।
बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, तसेच बेळगावच्या संदर्भात विशेष चर्चा केली। त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि विशेष मार्गदर्शन केले। सोमवारपासून लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे, त्यासाठी खासदार मंगला अंगडी या नवी दिल्ली येथे पोहोचल्या आहेत। त्यांचा शपथविधी सोमवारी झाला होता। मंगळवारी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्ली येथे भेट घेतली। यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी स्फूर्ती अंगडी शेट्टर आणि जावईही उपस्थित होते। काळमावाडी पाणलोट क्षेत्रातून 14,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। दूधगंगा पट्ट्यातील शेतकऱ्यांना पावसाने दिलासा दिला आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दूधगंगा पाणी पातळीत मोठी वाढ होऊन कारदगा येथे दूधगंगा नदीवरील कारदगा भोज बंधार आणि बारवाड कुन्नूर रस्त्यावरील बारवाड बांधार चालू वर्षी दुसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहेत। खरीप पेरणीसाठी पाऊस उपयुक्त झाला आहे। काळमावाडी पाणलोट क्षेत्रातून 14,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीत होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे। कारदगा येथील दूधगंगा नदीवरील कारदगा भोज बंधारा पाण्याखाली गेल्याने कारदगा भोजहून होणारी वाहतूक बेडकीहाळ वाया सुरू झाली आहे। तसेच बारवाड बंधाराही पाण्यात गेल्याने मांगूर मार्गे वाहतूक सुरू झाली आहे। कोणत्याही क्षणी पाणी पातळीत वाढ होऊ शकते, यामुळे महसूल विभागाने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। खानापूर तालुक्यात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाच्या हितासाठी खानापूर येथे क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे सभागृहाची निर्मिती व्हावी अशी मागणी खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हाध्यक्ष आमदार अनिल बेनके यांना देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की खानापूर येथे असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एका मोठ्या सभागृहाची आवश्यकता आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी एका वसतिगृहाची देखील निर्मिती होणे गरजेचे आहे। हे लक्षात घेऊन याची निर्मिती करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेचे उपाध्यक्ष अभिलाष देसाई, दिलीप पवार, ॲडव्होकेट HN देसाई, पिराजी वालेकर, अपया गुरव, हनुमंत गुरव, संजय भोसले आणि इतर सदस्यांनी हे निवेदन दिले। कारदगा येथे डॉक्टर हेडगेवार विशेषांकाचे प्रकाशन। कारदगा तालुका निपाणी येथील प्राथमिक कृषी पत्ती सहकारी संघाच्या सभागृहामध्ये साप्ताहिक विवेक यांच्या वतीने संघ मित्रांचे उद्घाटे डॉक्टर हेडगेवार विशेषांक प्रकाशन सोहळा परमपूज्य साधनानंद महाराज प्रमुख वक्ते
अक्षय खांडेकर, सोहन हुपरे, प्रशांत कुलकर्णी, विवेक बंकापुरे, एपीएमसी सदस्य नितेश खोत, जनार्दन घाटगे, संतोष हिरीकुडे आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। प्रारंभी एपीएमसी सदस्य नितेश खोत यांनी स्वागत केले। नंतर मान्यवरांच्या हस्ते भारत माता डॉक्टर हेडगेवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अक्षय खांडेकर यांनी आपल्या ओघवत्या वाणीने डॉक्टर हेडगेवार यांचा जीवनपट उलगडून सांगितला। कार्यक्रमात आदेश कुलकर्णी यांचा कोरोना योद्धा म्हणून विशेष सत्कार संपन्न झाला। शिक्षक अरविंद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले। आदेश कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले। पूर परिस्थितीबद्दल प्रशासनाला सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसह उत्तर कर्नाटकात पावसाने जोर धरला असून प्रशासनाने सतर्क राहावे अशा सूचना मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी केल्या। त्यांनी बेळगावसह उत्तर कर्नाटकमधील 10 जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सवर संपर्क साधून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास, जिल्हाधिकारी MJ हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉक्टर K त्यागराजन, प्रांताधिकारी रवींद्र कालिंगनावर आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले, गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे, यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे। नागरिकांचे हाल होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी। नदी काठावरच्या लोकांचे स्थलांतर करण्यात यावे। जनावरांसाठी उपाययोजना करण्यात याव्यात। पावसाने जोर धरला असून प्रशासनाने सतर्क राहावे अशा सूचना मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी केल्या। महाराष्ट्रातील वाहनांची काकती येथे तपासणी। काकती येथे तपासणी नाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे। या ठिकाणी 4 दिवसांपूर्वी तपासणी नाका उभारण्यात आला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे। या ठिकाणी महाराष्ट्र पासिंगची वाहने तपासण्यात येत आहेत। त्याचबरोबर RT-PCR अहवाल पाहण्यात येत आहे। यापूर्वी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर तपासणी नाके उभारण्यात आले होते, परंतु चोरवाट्यांनी येणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्यासाठी 3 दिवसांपूर्वी काकती येथे पोलीस स्थानकासमोर तपासणी नाका उभारण्यात आला आहे। या ठिकाणी कोरोना तपासणीची सोय केली असून यामध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्यांना माघारी पाठवण्यात येत आहे। आमदार रमेश जारकिहोळी यांनी घेतली अरुण कुमार यांची भेट। आमदार रमेश जारकिहोळी यांनी भाजपचे प्रमुख सचिव अरुण कुमार यांच्या बैठकीला हजर न राहता खासगी हॉटेलमध्ये त्यांची भेट घेतली। यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे। अरुण कुमार यांनी भाजपच्या बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील नेत्यांची बैठक घेतली होती। बैठकीला खासदार, आमदार, भाजप नेते उपस्थित होते, मात्र रमेश जारकिहोळी गैरहजर होते, त्यामुळे त्यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली होती। मात्र आमदार रमेश जारकिहोळी आणि भालचंद्र जारकिहोळी तसेच लखन जारकिहोळी यांनी अरुण कुमार यांची खासगी हॉटेलमध्ये भेट घेऊन चर्चा केली आहे। यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे। जोयड्यातील रिसॉर्टवरील दांडेलीचा उल्लेख हटविण्याचा तहसीलदारांचा आदेश। जोयडा तालुक्यातील अनेक रिसॉर्ट आणि होमस्टेवर दांडेलीचा उल्लेख करण्यात येत असल्याने यापुढे तो हटविण्याचा आदेश जोयडा तहसीलदारांनी त्या भागातील ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना दिला आहे। जोयडा तालुक्यात अनेक होमस्टे आणि रिसॉर्ट असून त्यावर दांडेली म्हणून उल्लेख केला जात होता, त्यामुळे जोयडा तालुक्यात पर्यटन स्थळ असूनही दांडेली येथील पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते। त्यामुळे आता यापुढे जोयडा तालुक्यातील रिसॉर्ट आणि होमस्टेवरील दांडेली म्हणून असलेले नाव काढण्याचे आदेश जोयडा तहसीलदार संजय कांबळे यांनी आदेशपत्रक काढले आहे। डेंग्यूमुळे हलगा येथे घरोघरी जागृती। हलगा येथील अल्पवयीन युवतीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन जागृती केली। ग्रामस्थांच्या घरोघरी भेट देऊन खबरदारी घेण्याचे आवाहन केले। येथील हर्षदा संताजी या अल्पवयीन युवतीचा शुक्रवारी बेळगाव येथील इस्पितळात डेंग्यूमुळे मृत्यू झाला। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। यामुळे आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील डॉक्टर शिवानंद मास्तीहोळी यांच्या नेतृत्वाखाली जागृती अभियान राबविले। आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने गावात जागृती फेरी काढण्यात आली। घरोघरी भेट देऊन घरात अधिक काळ पाणी साठवून ठेवू नये असे आवाहन केले। यामध्ये वरिष्ठ आरोग्य अधिकारी व्ही पातळी, FM मारिहाळ, SS बुचडी यांच्यासह आशा अंगणवाडी कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या। श्री गणेशोत्सव संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी।
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आगामी श्री गणेशोत्सवासंदर्भातील नियम आणि अटी अर्थात मार्गदर्शक सूची लवकरात लवकर जाहीर करावी अशी विनंती कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सेक्रेटरी तसेच गणेश सेवा संघ आणि विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। किरण जाधव यांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांची भेट घेऊन उपरोक्त विनंती पत्र त्यांना सादर केले। कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत अतिशय व्यवस्थितरित्या सांभाळली आहे। तथापि मागील वर्षी कोरोनामुळे श्री गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले होते। आता यंदाचा श्री गणेशोत्सव जवळ आला आहे, तेव्हा कोरोनाचा धोका लक्षात घेण्याबरोबरच जनतेला हा उत्सव आनंदाने साजरा करता येईल या दृष्टिकोनातून योग्य अशी मार्गदर्शक सूची लवकरात लवकर जाहीर करावी अशा आशयाचा तपशील जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्याच्या पत्रात नमूद आहे। बाचणी येथे विद्युत तारेच्या स्पर्शाने आई आणि मुलाचा जागीच मृत्यू। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामधील बाचणी गावामध्ये आई आणि 14 वर्षाचा मुलगा यांचा विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की बाचणी तालुका कागल येथील गीता गौतम जाधव वय 35 आणि त्यांचा मुलगा हर्षद गौतम जाधव वय 14 आणि मुलगी भक्ती गौतम जाधव हे धुणे धुण्यासाठी दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजले असता गावातील शेताजवळील नाल्यामध्ये गेले होते। तेथून ते धुणे धुवून परत येत असताना तेथील सतीश ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेच्या वाहिनीला गीता गौतम जाधव आणि हर्षद गौतम जाधव यांना स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। ही बातमी समजताच करवीर DYSP RR पाटील, कागलचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, उपनिरीक्षक निखिल करचे आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा करण्यात आला। गॅस सिलेंडरच्या स्फोटातील जखमीचा मृत्यू। बाची येथे हॉटेलमधील गॅस सिलेंडरच्या स्फोटात जखमी झालेल्या हॉटेल मालकाचा मंगळवारी मृत्यू झाला। मनोहर गोपाळ पेडणेकर वय 55 राहणार आंबेवाडी, सध्या राहणार बाची असे मृताचे नाव आहे। 11 जुलै रोजी सकाळी बाची क्रॉस जवळील हॉटेल उघडल्यानंतर पेडणेकर यांनी लाईट सुरू केली। सिलेंडरमधून झालेली गॅस गळती त्यांच्या लक्षात आली नाही, त्यामुळे बटन सुरू करताच त्यातून उडालेल्या ठिणगीने हॉटेलला आग लागून मोठा स्फोट झाला। यामध्ये पेडणेकर हे गंभीर जखमी झाले होते। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु त्याचा उपयोग न होता मंगळवारी त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले। पहिल्या सुवर्ण पदकाची प्रतीक्षा। पॅरिस येथे 1900 मध्ये भारताचे ऑलिम्पिकमध्ये पदार्पण झाले। त्यानंतर 121 वर्षे उलटली तरीही बॉक्सिंग या क्रीडा प्रकारातील भारताच्या पहिल्या सुवर्ण पदकाचा शोध सुरूच आहे। यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या MC मेरी कॉम, अमित पांघल यांच्यासह भारताच्या एकूण 9 शिलेदारांपैकी एक जण तरी हा पराक्रम करेल अशी आशा आहे। सुरक्षित ऑलिम्पिकची पंतप्रधान सुगा यांची ग्वाही। सुवर्ण जगाला हेवा वाटेल अशा सुरक्षितपणे टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन केले जाईल अशी ग्वाही जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी मंगळवारी दिली। टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली असून सामान्य जनतेकडून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असतानाही हजारो खेळाडू आणि पदाधिकारी ऑलिम्पिकसाठी टोकियोत दाखल झाले आहेत। या पार्श्वभूमीवर सुगा म्हणाले की संपूर्ण जग अडचणींचा सामना करत आहे, पण आम्ही मात्र ऑलिम्पिकच्या यशस्वी योजनांसाठी आतुर आहोत। संपूर्ण जगाला अभिमान वाटेल असा संदेश आम्ही ऑलिम्पिक मार्फत देऊ इच्छित आहोत। त्याचबरोबर जपानी लोकांच्या आरोग्याचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। सर्वांनी आशा सोडल्या होत्या, पराभव होणाऱ्या सामन्यात दीपकने अफलातून विजय मिळवून दिला। श्रीलंकेने दुसऱ्या वनडेत प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 276 धावांचे आवाहन दिले होते। या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 193 धावसंख्येवर 7 विकेट गमावल्या होत्या। मैदानावर दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार हे दोघे होते। दीपक चाहरने 28 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 69 धावा, तर भुवीने 28 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 19 धावा केल्या। या दोघांनी 8व्या विकेटसाठी नाबाद 84 धावांची भागीदारी करून सामन्याचा निकालच बदलला। फलंदाजी करताना दीपकच्या पायाला क्रॅम्प आला होता, पण तो विजय मिळेपर्यंत मैदानावर थांबला। अखेर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।